हाय, मॉम टू बीच्या पुढच्या व्हिडिओ तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे गर्भसंस्कारांबद्दल. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, प्रेग्नन्सी हा विषय आला की गर्भसंस्कार हा दुसरा त्याला चिटकून आलेला विषय असतो. सो आम्ही सुद्धा गर्भसंस्कार केले, फक्त आमच्या केसमध्ये थोडीशी गंमत वेगळी आहे. आम्ही गर्भावर काही संस्कार करण्यापेक्षा आमच्या गर्भाने आमच्यावर काय संस्कार केले ते मी आज शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिला संस्कार जो माझ्या गर्भाने माझ्यावर केला या जर्नीमध्ये तो आहे हॅव फेथ, हॅव ट्रस्ट, विश्वास. ट्रस्ट युअर बॉडी, ट्रस्ट युअर बेबी, ट्रस्ट युअर सेल्फ. ही जर्नी कठीण नाही आहे. जर तुम्ही विश्वास ठेवला तर ही कुठली पण जर्नी कठीण नाही आहे. तुम्ही आरामात ती पार करू शकता. तर ह्या गर्भसंस्कारांनी माझ्यातली सेल्फ कॉन्फिडन्स ही स्किल डेव्हलप केली. ॲक्च्युली तिशीनंतरची प्रेग्नन्सी मग ती कॉम्प्लिकेटेड असणार, मग त्यातनं वर्किंग कल्चर, वर्किंग स्टाईल, मग हे होणार मग ते होणार, ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी ज्या सांगितल्या गेलेल्या त्याच्यामुळे मी पण बऱ्यापैकी घाबरले होते सुरुवातीला. पण जसं जसं तुम्ही तुमच्या बॉडीला ऐकत जाता, जसं जसं तुम्ही तुमच्या बॉडीवर आणि तुमच्या छोट्याशा पिल्लावर विश्वास ठेवत जाता, ही जर्नी तुमच्यासाठी सोपी होत जाते आणि ते करण्यासाठी तुमची बॉडी तुम्हाला टाईम टू टाईम मदत करत असते. सो असंच हा जो पहिला गर्भसंस्कार आहे त्या गर्भसंस्कारातनं माझ्यातला कॉन्फिडन्स खूप सुंदर बिल्ड झाला आणि त्या कॉन्फिडन्समुळे मी पहिल्या महिन्यापासून आता 7व्या महिन्यापर्यंत एकूण एक अनुभव खूप छान एन्जॉय करू शकले. सो हा होता माझ्यावर झालेला पहिला गर्भसंस्कार. दुसरा गर्भसंस्कार, बी अवेअर अबाउट युअर सेल्फ अँड युअर सराउंडिंग. आणि ह्या गर्भसंस्कारातनं माझ्यात जी स्किल डेव्हलप झाली ती होती एक्सेप्टन्स. एक्सेप्टन्स तुम्हाला एखाद्या गोष्टीचा असला ना की सगळं सोपं होतं. एखादा प्रॉब्लेम असू दे, एखादी सिच्युएशन असू दे, तुम्ही एकदा एक्सेप्ट केलं ना की ओके हे असं असं आहे, ही रियालिटी आहे, आपल्याला हे डील करायचं आहे आणि इट्स ओके, वी कॅन डू इट. सगळं सोपं होतं माहिती आहे, सिरियसली सगळं सोपं होतं. नक्की ट्राय करा. सो दुसरा जो गर्भसंस्कार होता जो माझ्या बॉडीने माझ्यावर केला तो होता हा. तिसरा गर्भसंस्कार, गो स्टेप बाय स्टेप, डोंट रश. ॲक्च्युली हे सुद्धा असं आहे ना की ह्यातनं जी स्किल, नॉट स्किल बट ह्यातनं एक जो मेजर पार्ट होता जो मला ओव्हरकम करायला मदत मिळाली तो आहे एन्झायटी. ॲक्च्युली प्रेग्नन्सीमध्ये असं खूपदा होतं की हे पण करायचं, ते पण करायचं, हे कसं होईल, ते कसं होईल, खूप एन्झायटी असते. सो जर आपण स्टेप बाय स्टेप गेलो तर ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या होतात आणि खूप हेल्पफुल होतात आपल्यासाठी. त्याच्यामुळे मला हा गर्भसंस्कार खूप महत्त्वाचा वाटला माझ्या या प्रेग्नन्सीच्या जर्नीत, जो मला माझ्या गर्भाकडनं मिळाला की गो स्टेप बाय स्टेप, डोंट रश. ते छोटंसं बाळसुद्धा स्टेप बाय स्टेप ग्रो होतं. जेव्हा तुम्ही तुमचे स्कॅन्स अटेंड करता, स्कॅनला जाता तुम्ही तुमच्या, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की छोटंसं पिल्लू मग ते हळूहळू मोठं स्टेप बाय स्टेप होत गेलं आहे. असं नाही की अचानक काहीतरी चेंज झालं आहे. सो इवन तुमच्या बॉडीचं वजन हळूहळू ग्रॅज्युअली सगळं होतं, असं अचानक काही होत नाही आणि त्याच्याचमुळे तुम्हाला त्रास होत नाही. सो ही खूप इम्पॉर्टंट शिकवण आणि खूप इम्पॉर्टंट संस्कार माझ्यावर केला माझ्या गर्भानी, जो आहे गो स्टेप बाय स्टेप, डोंट रश. चौथा गर्भसंस्कार जो माझ्यावर माझ्या गर्भानी केला तो आहे प्लॅन बेटर, डोंट वेट फॉर लेटर. आणि ह्यातनं माझी डिसिप्लिनवाली स्किल डेव्हलप झाली. कारण कसं असतं ना की आता हे बाळ पण, जसं मी बाळाचंच परत एक्झाम्पल देईन, ते सोपं आहे कनेक्ट करायला. इतकं इन्स्पिरेशनल आहे ना. जेरी, ॲक्च्युली माझ्या बाळाचं नाव जेरी, आम्ही त्याचं नाव जेरी ठेवलं आहे. सो जेरी जेव्हा मोठा होत होता ना तर एक एक प्लॅन, म्हणजे वीकली जर तुम्ही बघितलं ना की बाळ कसं वाढतं, यूट्यूबवर खूप सुंदर सुंदर व्हिडिओज आहेत की ह्या आठवड्यात बाळाचं काय काय डेव्हलप होणार आहे, कोणकोणते ऑर्गन्स डेव्हलप होणार आहे. तर जो प्लॅन असतो ना, आपलं पिल्लू तसंच वाढत असतं, त्या प्लॅनलाच एकदम अधेअर करून वाढत असतं आणि त्याच्यामुळेच ही प्रेग्नन्सी तुमची हेल्दी जाते. अशी कुठलीच गोष्ट होत नाही की यार ह्या आठवड्यात हे व्हायचं होतं आणि ते राहून गेलं आणि त्याच्यामुळे मग काहीतरी इश्यूज झाले. सो इतकं सुंदर प्लॅनिंग आहे ना हे निसर्गाचं, इतकं सुंदर प्लॅनिंग आहे. ते त्या सुंदर प्लॅनिंगमुळे इन्स्पायर होऊन ही स्किल माझ्यात डेव्हलप झाली की यार यू नीड टू प्लॅन बेटर, यू नीड टू बी डिसिप्लिन, यू नीड टू अडेअर टू वॉट यू आर प्लॅनिंग ऑल्सो. तर हा चौथा खूप इम्पॉर्टंट गर्भसंस्कार माझ्यावर झाला. पाचवा गर्भसंस्कार आहे एक्झिक्यूट युअर प्लॅन्स. जे काही प्लॅनिंग माझ्या बाळासाठी निसर्गाने केलं होतं ते एकूण एक प्लॅनिंग माझ्या बाळाने फॉलो केलं आणि त्याच्यामुळे माझी प्रेग्नन्सी सुरळीत आणि सक्सेसफुली गेली, इन हार्मनी विथ माय बॉडी. सो हे खूप महत्त्वाचं आहे. ही जी इम्पॉर्टंट स्किल आहे हे आपल्या आयुष्यात शिकणं आणि आपल्या आयुष्यात ह्याला खूप क्लोजली अधेअर करणं, फॉलो करणं. तर
ह्या गर्भसंस्कारामुळे माझ्यातली ऑर्गनायझेशनल स्किल जी आहे, ऑर्गनाइज राहणं, हे बऱ्यापैकी ग्रो झालं. आणि आय एम व्हेरी थँकफुल टू जेरी फॉर दॅट. कारण खूप साऱ्या अशा गोष्टी होत्या ज्या मला प्रेग्नन्सीत करायच्या होत्या अँड आय एम एबल टू डू ऑल ऑफ इट. मॅनेजिंग माय हाऊस, मॅनेजिंग माय ऑफिस, मॅनेजिंग ऑल द अदर रिस्पॉन्सिबिलिटीज. कारण जेरी ते करू शकते, एवढंसं छोटंसं पिल्लू जर ते करू शकते तर मी तर करूच शकणार आहे. सो त्याच्यामुळे थँक्स टू जेरी. 6वा इम्पॉर्टंट गर्भसंस्कार जो माझ्या गर्भाने केला तो आहे फॉलो युअर इंट्युशन्स, बी मोर कनेक्टेड टू युअर कोअर. आणि ह्या गर्भसंस्कारामुळे माझ्यात जी डेव्हलप झालेली स्किल आहे ती आहे बीइंग काम अँड कंटेंट. आयुष्यानं ॲक्च्युली जगायला फार काही लागत नाही, हे मला माझ्या छोट्याशा पिल्लांनी शिकवलं. अगेन एवढ्याशा जागेत एवढंसं जे काय आहे त्याच्याकडे तेवढ्यात ते समाधानी आहे. मी जे काय खाते आहे ते समाधानी आहे, मी जे काय देते आहे त्यात ते समाधानी आहे. त्याला काही एक्स्ट्रा असं मला हे हवं, मला ते हवं, काहीही त्याला वेगळं नको आहे. आणि ते खुश आहे आणि ते छान वाढतं आहे आणि ते स्वतः तर खुश आहेच आहे, त्याचं रिफ्लेक्शन माझ्यावर येऊन, माझ्यातनं पंकजवर येऊन, आमच्या फॅमिलीजवर येऊन आम्ही सगळे खुश आहोत. तुमच्या आतनं जे येतं आहे ना ते तुम्हाला समाधानी करायला सफिशियंट आहे. तुम्हाला बाहेर अजून काही गोष्टी शोधायची गरज अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे अगेन हा संस्कार माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता. आपली बॉडी आपल्याला टाईमली सायन्स देत असते, टाईमली आपल्याला इन्स्ट्रक्शन्स, मेसेजेस देत असते, इमोशनली पण, फिजिकली पण, स्पिरिच्युअली पण, मेंटली पण, की काय आपल्यासाठी आत्ता गरजेचं आहे किंवा काय आपल्याला आत्ता नको आहे. जर आपण ते फॉलो केलं एक्सटर्नल इन्फ्लुएन्सेसला लांब ठेवून तर आपल्याला खूप मदत होते शांत राहायला, खुश राहायला, समाधानी राहायला. सो अगेन ह्या सगळ्या फिलॉसॉफीज आपल्याला माहिती असतात बट नोईंगली अननोईंगली डे टू डे लाईफमध्ये ते आपल्यापासून खूप लांब गेलेले असतात जे आपल्याला रिअलाईज पण होत नाही. बट ह्या प्रेग्नन्सीच्या जर्नीच्या ड्युरिंग मला जेरीकडनं ह्या सगळ्या गोष्टींचं एक खूप सुंदर रिमाइंडर मिळालं, खूप सुंदर एक रिकॅप मिळाला आणि आय गॉट कनेक्टेड टू माय कोअर सो प्रिसाइजली आणि सो ब्युटिफुली की दॅट इज हेल्पिंग मी इन माय डे टू डे लाईफ ॲज वेल ॲज इन माय प्रेग्नन्सी जर्नी. 7वा अगेन इम्पॉर्टंट आणि खूप सुंदर संस्कार, लव अँड कंपॅशन हॅज नो लँग्वेज. ते छोटंसं पिल्लू जे माझ्या आत आहे ते माझ्याशी नॅचरली प्रेमात पडले आणि मी पण त्याच्याशी नॅचरली प्रेमात पडली आहे. आमच्या दोघांना एकमेकांचा चेहरा माहिती नाही, रंग माहिती नाही, कास्ट माहिती नाही, लँग्वेज माहिती नाही. आमच्या दोघांमध्ये जो बॉन्ड आहे तो इतका प्युअर आणि इतका नितळ आहे ना की त्यात फक्त एक स्पर्श आहे आणि त्या स्पर्शावरनं आम्ही एकमेकांना थ्रू अँड थ्रू ओळखायला लागलो आहे हळूहळू. विथ एव्हरी पासिंग डे आय एम एबल टू अंडरस्टँड की माझ्या बाळाला काय हवं आहे आणि माझं बाळसुद्धा हे अंडरस्टँड करते की मला काय हवं आहे आणि आम्ही दोघंही एकमेकांना ना मदत करतो या जर्नीत. सो ही इतकी सुंदर फिलिंग आहे, इतकी सुंदर फिलिंग आहे की ह्यातनं जी एक स्किल डेव्हलप झाली माझ्यात ती किंवा रिमाइंड झाली मला किंवा रिआयटरेट झाली मला ती हीच की का आपण जज करतो, का आपण लेबल करतो एकमेकांना, काही गरजच नाही आहे त्याची. आपण असेच जसे आहोत तसंच जर एकमेकांना नॅचरली एक्सेप्ट केलं तर हे जग खूप सुंदर आहे. ही नाती सगळी खूप सुंदर आहे. वी डोंट नीड टू डिफाईन एव्हरीथिंग. सो त्याच्यामुळे ही खूप सुंदरशी जी एक गोष्ट आहे, खूप सुंदरसा हा जो संस्कार आहे की लव आणि कंपॅशनला कुठलीच भाषा नाही आहे. ते खूप नितळ आणि नॅचरल आणि फ्री फ्लोईंग आहे, त्याला तसंच ठेवूयात. हा खूप महत्त्वाचा संस्कार माझ्यावर माझ्या गर्भाने केला. सो पहिले काही जे संस्कार मी तुम्हाला सांगितले ते माझ्या बॉडीने माझ्यावर पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये केले, ज्याच्यात मला माझ्या बॉडीबद्दल, मला माझ्या स्वभावाबद्दल, ह्या सगळ्याबद्दल स्किल्स डेव्हलप करायला मदत झाली. त्याच्यानंतरच्या सेकंड ट्रायमेस्टरमध्ये जेव्हा मला माझ्या बाळाच्या हालचाली जाणवायला लागल्या होत्या त्या काळात जे माझ्यावर गर्भसंस्कार झाले ते माझ्या बाळाने माझ्यावर केले होते. आणि तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये आता माझ्यावरती जे गर्भसंस्कार होत आहेत, माझं बाळ आणि माझी बॉडी हे दोघंही मिळून करत आहेत, ते आहेत अबाउट पॅरेंटिंग. जसं म्हणतात ना की प्रेग्नन्सी सुरू होते त्या दिवसापासून आपले ब्रेस्ट्स जे असतात ते तयारी करायला सुरुवात करतात बाळाच्या जन्मानंतर त्याला दूध पाजण्यासाठीची. त्याचप्रमाणे मला असं या जर्नीत थ्रूआउट जाणवलं की कुठे ना कुठे हे जे गर्भसंस्कार आहेत ना हे आपण त्याच्यावर नाही, ते आपल्यावर करत असतं. आणि त्या गर्भसंस्कारातनं ना आपल्याला एक एक स्टेप आधी आपल्या बॉडीला एक्सेप्ट करण्याबद्दल, त्याच्यानंतर आपल्या बाळाला समजून घेण्याबद्दल, स्वतःला समजून घेण्याबद्दल आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे बाळ बाहेर आल्यानंतर त्याचं पेरेंटिंग ह्या स्किलबद्दल. सो आपली बॉडी ना आपल्याला ह्या सगळ्यासाठी पण प्रिपेअर करत असते मेंटली, इमोशनली.
सो त्यातला हा 8वा गर्भसंस्कार आहे जो मला शिकवून गेला की पेरेंटिंग इज नॉट अबाउट कंट्रोलिंग ऑर टीचिंग, इट इज जस्ट अबाउट एक्सप्लोरिंग अँड एक्सपिरियन्सिंग एंडलेस पॉसिबिलिटीज विथ युअर लिटिल वन. काही गरजच नाही आहे ना आपल्याला एकमेकांना काही शिकवायची किंवा एकमेकांना डिफाईन करायची, एकमेकांना लिमिट करायची. जर आपण एकमेकांचे ना, ते आपलं मूल आहे आणि आपण त्याचे पेरेंट आहेत, मग ते छोटे आहे आपण मोठे आहेत, हे सगळं न करता सिम्पली आपण एकमेकांचे लाईफ टाईमसाठी कंपॅनियन्स झालो तर किती सोपं होईल ना, मजा येईल. ते जसं वागायचं आहे, ते त्याला जसं शिकायचं आहे, त्याला जसं ग्रो व्हायचं आहे त्याची मोकळीक त्याला दिली. आपल्याला काय शिकायचं आहे, आपल्याला कसं ग्रो व्हायचं आहे ह्याची मोकळीक आपल्याला दिली तर किती सोपं होईल आयुष्य आणि किती सुंदर असेल. वयाची मर्यादा नाही, नात्यांची मर्यादा नाही, कुठल्याच बाउंड्रीज नाही. सो हे एक अगेन खूप इम्पॉर्टंट स्किल मला ह्यातनं शिकायला मिळालं, जे ऑफकोर्स आपल्या सगळ्यांना माहिती असतं बट समवेअर ऑर दी अदर डे टू डे लाईफमध्ये आपण त्याच्यापासून लांब जातो. दॅट इज बीइंग कंपॅशनेट अबाउट ईच अदर. रादर दॅन बीइंग अ मदर, आय वुड लव टू बी अ कंपॅनियन टू माय चाइल्ड. सो आय एम सो थँकफुल टू दिस प्रेग्नन्सी की खूप साऱ्या गोष्टी अशा ज्या आहेत ना सुंदर सुंदरशा, त्या अशा आतून बाहेर येत आहेत अँड which is helping me to be a good human being. That's the ultimate purpose of life, I guess. 9वा गर्भसंस्कार. 9वा गर्भसंस्कार मला हे शिकवून गेला की प्रत्येकाला आपली आपली आयडेंटिटी असते, चॉईसेस असतात, इंडिव्हिज्युअलिटी असते आणि ती मेंटेन करणं, ती तशीच राहू देणं हे खूप गरजेचं आहे. जेरी ॲक्च्युली ही जी स्किल आहे ही अगेन जेरीनीच मला रिमाइंड करून दिली की त्याला त्याच्या चॉईसेस आहेत, त्याला त्याचं ऑलरेडी शेड्यूल आहे. विथ एव्हरी ग्रोईंग वीक आणि एव्हरी पासिंग मंथ त्याच्या सवयी, त्याच्या आवडीनिवडी किंवा त्याची जी डिसिप्लिन आहे ती त्याच्या पद्धतीने ते बाळ ग्रो करतं आहे, त्याच्या लेवलवर ते शिकतं आहे. मी न शिकवता, कोणीच न शिकवता, ते नॅचरली नेचर आणि जे त्याचं हॅबिटॅट आहे त्याच्यातनं शिकतं आहे. सो तो फ्लो ब्रेक करायचा मला कोणीच राईट दिला नाही आहे. त्याच्यामुळे असं झालं आम्हाला की लिव्ह आणि लेट लिव्ह, आपण हा फंडा फॉलो करायचा. अगेन आता जे मला एक्सपिरियन्सेस येत आहेत आणि एक एक इन्स्पिरेशन मिळत आहेत ते सगळे पेरेंटिंग रिगार्डिंग आहेत, 3rd ट्रायमेस्टरमध्ये मिळणारे. कारण आत्तापर्यंत माझी बॉडी आणि माइंड आणि एव्हरीथिंग नाव गॉट इट्स ओन कंट्रोल आणि गॉट सेटल्ड या प्रेग्नन्सीमध्ये. सो हा खूप इम्पॉर्टंट संस्कार माझ्या बॉडीनी आणि जेरीनी माझ्यावर केला की आपण कोणालाच इथे शिकवायला आलेलो नाही आहेत, करायचंच झालं तर आपण एकमेकांकडनं शिकू शकतो. सो आपली आयडेंटिटी, आपले सेल्फ बिलीव्स आपणच पुढे नेऊ शकतो. नो वन हॅज द राईट टू स्टॉप, आस्क ऑर क्वेश्चन दोज. सो हा एक खूप सुंदर गर्भसंस्कार रिमाइंड करून दिला मला ॲक्च्युली ह्या प्रेग्नन्सी जर्नीतनं की आपण पेरेंटिंगमध्ये नक्कीच ही स्किल इन्क्लूड करूयात. त्यातनं नक्कीच जेरीला पण खूप मोकळं आणि खूप सुंदर मनसोक्त जगता येईल आणि दॅट विल हेल्प अस ऑल्सो टू रिड्यूस अ लॉट ऑफ एन्झायटी अँड स्ट्रेस ऑफ बीइंग पेरेंट्स. 10वा आणि शेवटचा आणि अगेन महत्त्वाचा गर्भसंस्कार जो माझ्या गर्भाने माझ्यावर केला, फेलिंग इज ओके. डोंट बी स्ट्रिक्ट ऑन युअर सेल्फ ऑर एनीबडी एल्स फॉर एनीथिंग. इट्स ओके टू फेल. कित्येकदा असं होतं की कुठला तरी ब्लड टेस्टचा रिपोर्ट येतो प्रेग्नन्सीमधला आणि त्यात काही गोष्टी कमी जास्ती असतात. इट्स ओके, तुम्ही ते नीट करू शकता, तुम्ही रिकवर करू शकता. कुठली पण निगेटिव्ह गोष्ट इज नॉट दी एंड ऑफ द वर्ल्ड. अगेन ही स्किल आम्हाला पेरेंटिंगमध्ये तो उपयोगी पडणारच आहे, बट ॲट दी सेम टाईम ती इंडिव्हिज्युअल लाईफसाठी पण खूप महत्त्वाची आहे. टू अंडरस्टँड, टू एक्सेप्ट आणि टू फॉलो की इट्स ओके टू फेल. रिस्क घ्या. आता ते छोटंसं बाळ चालायला शिकेल तेव्हा प्रत्येक वेळी त्याला हात धरून थांबवायची गरज नाही आहे, त्याला पडू देत, ते त्यातनं पण शिकणारच आहे. सो सिमिलरली तुम्ही पण ॲज अ पेरेंट जर पडताय आणि फेल होताय, दॅट्स ओके. तुम्हाला प्रेशराईज करायची किंवा परफेक्ट पेरेंट्स बनायची गरजच नाही आहे, बिकॉज तुम्ही पण पहिल्यांदाच पालक होत आहेत. सो इट्स ओके. सो असे होते आमचे गर्भसंस्कार जे माझ्या गर्भाने माझ्यावर केले आणि खूप बरं वाटतं आहे, खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट एकच सांगावं असं वाटतं की आयुष्यात ना प्रत्येक वेळी आपण कोणाला काहीतरी शिकवणं ह्याच्यापेक्षा कित्येकदा आपण काहीतरी शिकणं, आपण कशातनं तरी इन्स्पायर होऊन काहीतरी घेणं, ह्याच्यात जी मजा आहे ना ती खूप वेगळी आहे. त्याच्यामुळे आम्ही आमच्या गर्भावर किंवा आमच्या बाळावर कुठले संस्कार करायच्या फंदात पडलोच नाही. रादर ह्या सुंदर जर्नीतनं आम्ही इन्स्पायर होऊन आमच्यावरच हे खूप सुंदर संस्कार करून घेतले आमच्या छोट्याशा गर्भाकडून.
सो आय एम व्हेरी हॅपी आणि थँकफुल टू ऑल द लवली पीपल अराउंड. आमचे डॉक्टर, आई बाबा, आमच्या फॅमिलीज, पप्पा ऑफकोर्स. आणि थँक्यू सो मच ॲक्च्युली तुम्हाला सगळ्यांना पण की तुम्ही माझी बडबड ऐकताय. असे खूप सुंदर सुंदर ॲक्च्युली एक्सपिरियन्सेस आहेत जे शेअर करावेसे वाटत आहेत. अजून 2-3 व्हिडिओ असेच मी मॉम टू बीच्या प्लेलिस्टमध्ये रेकॉर्ड करून अपलोड करणार आहे. तर आय होप त्यातनं तुम्हाला काहीतरी मिळेल, ऑर मे बी तुम्हाला जस्ट मजा येईल. आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड की तुमच्याकडे पण जर असेच काही सुंदर अनुभव असतील तर तुम्ही ते सगळे शेअर कराल कमेंट सेक्शनमध्ये. आम्हाला सगळ्यांना ते वाचायला आवडतील. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. आय होप तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल आणि तुम्हाला तो आवडेल आणि पुढच्या पण व्हिडिओसाठी तुम्ही उत्सुक असाल. सो सी यू. थँक्यू सो मच. टाटा.